नमस्कार मंडळी. मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात. गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. तर सकाळी आज गुढीपाडव्याला काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे. तर मुलांना चाललं होतं शेवयाचं नैवेद्य बनवलं होता. मग त्यांच्यासाठी छान असं शेवयाचा शिरा बनवून दिलता. मग त्यांनाही दिला आणि मी पण खाल्ला. मग लगेच डाळ शिजवून घेतली होती. तर मला पुरण पण शिजवून घ्यायचं होतं. मस्त अशी कटाची आमटी बनवली होती. आता मी नवीन चटणी बनवली होती, त्याचीच म्हणलं नवीन वर्षाला छान अशी बनवूया. तर खूप छान झाली होती बघा. आव्हांना तर खूप आवडली. त्यांनी तर भरपूर खाल्ली. लगेच मग पीठ मळून ठेवलं होतं. तेही व्यवस्थित तेल वगैरे लावून करून घेतलं की पुरण भरण्यासाठी. मग लगे पुरण पण वाटून घेतलं होतं. मग काय माझं चालू होतं स्वयंपाक बनवायचं, देवपूजा ते सगळं करून घेतलं अगोदर. मग लगेच पोळ्या पण लाटायला घेतले. व्यवस्थित पुरण असलं पोळ्या झाल्या तरच करायला पुन्हा उत्साह येतो बघा. जर पोळी तर फुटली तर बिलकुल म्हणजे मूडच राहत नाही. आणि आमच्याकडं तर म्हणजे काठ वगैरे असं जाड चालत नाहीत. पहिल्यापासून अशी पातळ पातळच पुरणपोळी लाटली जाते. मग एका साईडला मी भात शिजायला टाकला होता आणि एका बाजूला मी पुरणपोळी लाटून घेणार होती. माझं चाललं होतं इथं स्वयंपाक बनवायचं. तर मुलांनी नाश्ता वगैरे करून ती बसली होती अभ्यास करत. आता किती असलं तरी अभ्यास कंप्लीट झालाच पाहिजे. सुट्टी असली तरी सुट्टी कोणालाच नसते, उलट त्यांनाही नसते ना आपल्याला, उलट जास्तच असते काम वगैरे. अशा छान पुरणपोळ्या फुगल्या तरच म्हणजे पुरणपोळ्या करायला उल्हास येतो. कमेंटमध्ये सांगा खरं आहे ना. ते पुरणपोळी फुटत असली तर नको वाटते बनवायला पण. आता बरेच दिवस झालं मुलंही म्हणतात आपण पण गुढी उभारूया. तर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. कारण एकत्र फॅमिली असते म्हणून. आता आपण भाड्यानं इकडं बाहेर राहतो तर ते म्हणतात नाही उभारायची. आरवला थोडं ओरडलं का लगेच बाजूला सरकतोय. तर माझं बोलता बोलता विषय राहून गेला. तू उभारली पाहिजे का नाही. आपण नेहमी बाहेर राहतो तर आपल्याला मुलांना माहिती झालं पाहिजे. आपण सगळे सण साजरे करतो, मग गुढी पण उभारलीच पाहिजे. काय वाटते मला कमेंटमध्ये सांगा. आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यावर भजी पापडशिवाय पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. मग काय लगेच भजी पापड वगैरे करून घेतली. आरवचं चालूच होतं मध्ये मध्ये. मग देवाला नैवेद्य लगेच दाखवला. मग छान असं जेवण केलं बघा. आणि हे स्वयंपाक केलं का एवढे भांडे पडतात ना काय सांगूच नका.